देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे। त्या योजनेचा लाभ गरीब लोकांना मिळाला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं ज्या ज्या योजना आणलेल्या आहेत, ज्या ज्या केंद्र सरकारनं योजना आणलेल्या आहेत, गरिबांच्या कल्याणकारी योजना आहेत, शेतकऱ्याच्या कल्याणकारी योजना आहेत, महाराष्ट्रात कोणतीही योजना आली त्याचा पहिला कार्यक्रम हा मंठा परतूर माझ्या मतदारसंघात होतो। माझ्या मतदारसंघात लाडक्या बहिणीला 1,10,000 महिलांच्या खात्यात पैसे टाकले, 40,000 गरिबांना घरं दिलेले आहेत, मंजूर केलेले आहेत। मतदारसंघामध्ये 27,000 गोरगरीब दीन दुबळ्या लोकांच्या संजय निराधार, श्रावणबाळ योजना, ज्येष्ठ नागरिक, वेगवेगळ्या प्रकारच्या लाभाच्या ज्या योजना आहेत, अटल पेन्शन योजना, 27,000 पगार चालू केले 5 वर्षात आणि 210 कोटी रुपये गरिबांच्या खात्यात टाकले। गरिबांना जी लाडक्या बहिणीला पैसे दिले किंवा निधी दिला किंवा पगार चालू केला, मानधन दिलं, ते 80 कोटीचं आहे। एवढं मोठं काम 24 तास एकही दिवस सुट्टी घेत नाही, रोज काही ना काही लोकांना देण्यासाठीचे कार्यक्रम असतात। वाटूर फाट्यावर या गावामध्ये सोलार लावण्याचा कार्यक्रम होता, या गावामध्ये वाळू मोफत देण्याच्या पास वाटपाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलताना मी असं म्हणालो की गाव पातळीवरचे काही राजकीय पक्षाचे 9-10 कार्यकर्ते आहेत, ते मोदीजींना ट्रोल करतात, देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करतात, बबनराव लोणीकरांना ट्रोल करतात। राजकीय पक्षाच्या 1-10 लोकांचं टोळका आहे की ते आमच्या विरोधात ट्रोल करतं आणि आमच्या खेड्यातली भाषा आहे, आम्ही वडिलाला बाप म्हणतो, आपल्या आईला खेड्यात माय म्हणतात आणि आपल्या एखाद्या मुलानं काम केलं नाही किंवा मुलगा नीट शिकत नाही त्याला कार्ट म्हणतात। ही बोली भाषा आहे आणि जी आमच्या मतदारसंघात ग्रामीण भागात जी भाषा कळती त्या भाषेत मी हे बोललेलो आहे। मी कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या विरोधात मी 40 वर्षात कधी बोललो नाही। मी शेतकऱ्यांचा कार्यकर्ता आहे, आजही शेतकरी आहे। 25-25, 30-30 हजार लोकांचे मोर्चे काढलेले आहेत, बैलगाड्या मोर्चे काढलेले आहेत, संपूर्ण जीवन शेतकऱ्यासाठी दिलेलं आहे आणि मी सत्ताधारी पक्षात असो की विरोधी पक्षात असो, मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणारा माणूस आहे। त्याच्यामुळं राजकीय लोकांना याची संधीचा फायदा घ्यायचा आहे, दुरुपयोग करायचा आहे। माझ्या विरोधात जे राजकीय पक्षाचे लोक बोलत आहेत, पळता भुई थोडी करू, अरे मी पत्तरफोड कार्यकर्ता आहे आणि तुम्ही राजकीय पक्षाच्या लोकांनी कितीही जरी धमक्या दिल्या तर माझं काम चालू राहील, थांबणार नाही। आणि मी शेतकऱ्याच्या विरोधात कधी आयुष्यात 40 वर्षात बोललो नाही, मी गरीबातल्या गरीब माणसाच्या विरोधात कधी बोललो नाही। वेळ प्रसंगी अधिकाऱ्यांच्या विरोधात, गरिबांना त्रास देणाऱ्या लोकांच्या विरोधात, शासनाच्या योजना न राबवणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कधी कधी बोलतो, पण जनता जनार्दन हे माझी मायबाप आहे। मला 40 वर्ष गावाचा सरपंच, लोणी गावचा पंचायत समितीचा सभापती, 5 वेळा आमदार म्हणून निवडून दिलं। जनतेच्या आशीर्वादानं, शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं मी कॅबिनेट मंत्री झालो आणि 25 वर्ष निवडून येतोय। त्याच्यामुळं मी कुठल्याही जनतेच्या विरोधात, शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही। माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी कधीही गरीब माणसाच्या किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात बोललो नाही आणि बोलणार नाही। पण काही लोकांना भांडवल करायचं आहे आणि मला टार्गेट करायचं आहे, त्याच्यामुळं मी शेतकऱ्याला बोललो नाही, जनतेला बोललो नाही। असं असलं तरी मला शेतकऱ्यांची माफी मागायला काय, मी 1000 वेळा हात जोडून शेतकऱ्याची माफी मागेल, पण मी बोललेलो नाही आहे। मला शेतकऱ्याबद्दल आदर आहे आणि पुढच्या भविष्यात सुद्धा आदर असेल। म्हणजे तुमच्या अर्थाचा अनर्थ काढला जातो का विरोधकांकडून, असं वाटतं का? 1000% म्हणजे जे चांगलं केलेलं आहे, 300 गावाला डांबरीकरणाचे रस्ते,
300 गावात सांस्कृतिक सभागृह आहेत, 200 गावात महाराष्ट्रातली पहिली वॉटर ग्रीड आहे फिल्टरच्या पाण्याची. SC ST NT VJNT OBC मराठा माळी तेली तांबोळी धनगर ब्राह्मण मारवाडी सर्व जातीच्या लोकांना 2 वर्षापासून फिल्टरचं पाणी 200 गावात चालू आहे. महत्त्वाकांक्षी योजना आहे. आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा विषय असेल, शेतकऱ्याच्या दुष्काळाच्या अनुदानाचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचा विषय असेल, गारपिटीचा विषय असेल, मी आजही सभागृहात बोललो. आणि या वेळेला मी कर्जमाफीचा मुद्दा मांडला होता सभागृहात. सरकार कोणतंही असेल, मी शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यासाठी लढतोय. आणि काही लोकांना नेमकं हेच सहन होत नाही. आणि हा निवडून कसा येतो म्हणून एक 9-10 लोकांचं टोळकं, रोज टोल करणारं टोळकं आमच्या इथं काही राजकीय पक्षाच्या लोकांना पोषलेलं आहे. शेवटी याचा अतिरेक होतोय. अशा पद्धतीनं मोडतोड करून हे जे काही राजकीय लोक याचा फायदा घेत आहेत. पण असं काही मी कुणाच्या विरोधात बोललेलो नाही. संबंधित लोक विशिष्ट पक्षाची आहेत होय, त्यांनाच तुम्ही उद्देशून बोलले, शेतकऱ्यांच्या याच्या दुरामध्ये तुमचा संबंध असं तुमचं म्हणणं आहे. लय गाव पातळीवरचे कार्यकर्ते आहेत, छोट्या छोट्या कार्यकर्ते आहेत. आणि ते बोलतात, टोल करतात. आणि टोल काय, राष्ट्रपतीच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात. जे राजकीय पक्षाचे जे काही टोळके आहेत हे स्वतः काही करत नाही आहेत. आता माझा मतदारसंघ बारामतीच्या बराबरीने, मी खूप 40 वर्ष शेतकऱ्यासाठी काम केलं आहे, जनतेसाठी काम केलं आहे. महाराष्ट्रातला टॉप 10 मतदारसंघ आहे माझा. नुसता मतदारसंघ नाही, मी मंत्री असताना 18,000 गावात पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या जिथं टँकर होते. मी मंत्री असताना 3 कोटी लोक रस्त्यावर स्वच्छालयाला बसत होते. माननीय मोदीजींच्या सरकारचा पैसा आणला, राज्य सरकारचा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा पैसा आणला. 1 कोटी लोकांच्या घरामध्ये संडास बांधून दिलेले आहेत. आणि मी जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. हे जे विरोधी पक्षातले लोक टीका करतायत, त्यामध्ये संजय राऊत असतील, अंबादास दानवे, यांना काय तुम्ही सल्ला देणार? महान नेते, विश्वाचे नेते बोलताना म्हणाले बबन लोणीकर. मी त्यांचं बाळ आहे. संजय राऊतची माफी मागायची. अरे, ज्यांनी या महाराष्ट्र नासवला आहे, महाराष्ट्र नासवला आहे असे संजय राऊत, मी कदाचित त्यांच्यापेक्षा वयानं मोठा असेल. मी 40 वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम केलं. संजय राऊत एकेरीवर ज्या पद्धतीनं बोलतात त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या हे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. हे संजय राऊत जे बोलत आहेत ना, मी सुद्धा त्यांच्या विरोधात बोलतो, पण अदरवाईज बोलतो. जे बोलले आहेत त्यांचेच चेले चपाटे आहेत. हे जे बोलले आहेत ना, ज्यांना भांडवल करायचं ना, मी काही संजय राऊत साहेबासारखे पैसे खाऊन जेलमध्ये गेलेलो नाही आहे. त्याच्यामुळं या लोकांनी मला धमक्या देऊ नये. मी धमक्याला घाबरणारा नाही आहे. मी जनतेच्या आशीर्वादाने 40 वर्ष जनतेची सेवा करतो आहे म्हणून मी उभा आहे. मी काही संजय राऊत, अंबादास दानवे किंवा ते काँग्रेसचे कुणीतरी एक आहेत सपकाळ बिपकाळ, काही कोण आहेत माहीत नाही कुठून आले, हे बोलत आहेत. त्यांना म्हणा कुठं यायचं तर मी तयार आहे. मला धमक्या देत आहेत का? काय मी काय पाप केलं? मी 40 वर्ष जनतेची सेवा केलेली आहे आणि मी शेतकऱ्यांच्या बाजूस आहे. या लोकांनी शेतकऱ्यासाठी काय केलं संजय राऊतनं? हे सपकाळ कुठं होते, कुठून आले आणि प्रदेशाध्यक्ष कसे झाले? हे अंबादासराव दानवे हे निवडून कसे आले? होय, जनतेच्या आशीर्वादानं मी उभा आहे. जनतेच्या आशीर्वादानं माझी गाडी घोडी मी उभा आहे. जनतेच्या आशीर्वादानं मी आमदार आहे 25 वर्ष. मी काही या लोकांच्या आशीर्वादानं आमदार झालेलो नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.